सांगोला नगर परिषदेचा अतिक्रमण कारभार वादाच्या भोवऱ्यात, मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह. सांगोला प्रतिनिधी. सांगोला नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली. मात्र ही कारवाई सर्वत्र समान पद्धतीने न होता केवळ काही मोजक्या ठिकाणांपुरतीच मर्यादित राहिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील अनेक भागांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे कायम असून त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. नागरिकांनी अतिक्रमणाबाबत मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता लवकरच कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले जात असल्याचं सांगितलं जातं. मात्र प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने नागरिकांची दिशाभूल केली जात आहे का, अशी चर्चा शहरात सुरू आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 4 मधील अतिक्रमणांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी एसटी स्थानक परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली होती. मात्र त्यानंतर संबंधित टपरीधारकांना सकाळी व संध्याकाळी व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याची चर्चा असून यामुळे कारवाई दुहेरी निकष लावले जात आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगर परिषदेने याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. तसेच काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार शहरातील इतर भागातील अतिक्रमणांवर कारवाई टाळली जात असून त्यामागे नगरसेवक किंवा इतर दबाव गटांचा प्रभाव आहे का, अशी ही चर्चा सुरू आहे. या सर्व आरोपांबाबत नगर परिषद प्रशासनाने स्पष्टीकरण देऊन सर्व अतिक्रमणांवर समान निकषानुसार कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान अतिक्रमणाबाबत संपर्क साधणाऱ्या नागरिकांना मुख्याधिकारी वारीची ड्युटी असल्याचे कारण देत असल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे शहरात उपस्थित असूनही कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अतिक्रमण हटवण्याची मोहीम निष्पक्षपणे राबवून सर्वांना समान न्याय दिला जाईल का, तसेच लोकप्रतिनिधी या प्रकरणाची दखल घेऊन आवश्यक निर्णय घेणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले. सर्वांसाठी एकच नियम लागू होणार का? सांगोला शहरातील उर्वरित अतिक्रमणे हटवण्याची मागणी नागरिकांनी पुन्हा एकदा केली आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता शहरातील सर्व अतिक्रमणांवर समान निकषानुसार कारवाई करावी आणि प्रशासनाने या प्रकरणावर अधिकृत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. काही नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांची बदली होऊ नये यासाठी प्रयत्न केले आहेत का, अशी चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळेच काही प्रभागातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई थांबवण्यात आली आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तू मेरा मैं तेरी अशा भूमिकेतून प्रशासन काम करत आहे का, अशी ही चर्चा नागरिकात रंगली आहे.